नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या विविध विषयांवरती मार्गदर्शन करून घेत असतो आणि जाणून घेत असतो श्रीमंतीची गुरुकिल्ली. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात आजचा जो विषय तो अत्यंत महत्त्वाचा, कारण आजचा विषय आहे यशस्वी व्यवसायाचे 3 महत्त्वाचे टप्पे. आणि या अनुषंगाने मार्गदर्शन करण्याकरता अर्थातच आपल्यासोबत आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले. सर, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. शशांक रावले हे SR कन्सल्टन्सीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणूक या सगळ्या क्षेत्रांमध्ये सरांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. या सगळ्या क्षेत्रांशी निगडीत मोफत कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रभर शशांक रावले सर स्वतः घेत असतात. त्यामुळे तुम्हाला सुद्धा या मोफत कार्यशाळा अटेंड करायच्या असतील तर तुम्हाला आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फक्त एक मिस कॉल द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला रावले या नावाने SMS येईल. मग त्यापैकी कुठलीही कार्यशाळा तुम्ही तिथे जाऊन अटेंड करू शकता. या कार्यशाळेकरता रजिस्ट्रेशनची गरज नाही. या कार्यशाळा संपूर्णपणे मोफत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, शशांक रावले सर स्वतः तिथे येऊन या कार्यशाळा घेत असतात. तर प्रेक्षक, तुम्ही सुद्धा या कार्यशाळेला नक्कीच जा. या सगळ्या गोष्टींचा उलगडा आणि सगळ्या गोष्टींचं डिटेल नॉलेज तुम्हाला तिथे मिळू शकतं. परंतु आजचा जो विषय तो आपण इथे समजून घेणार आहोत सरांकडनं. तो विषय म्हणजे एकूणच यशस्वी व्यवसायाचे 3 महत्त्वाचे टप्पे काय असू शकतात. त्या अनुषंगाने आपण थेट सरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, आज आपण विषय घेतला अत्यंत महत्त्वाचा, मी असं म्हणते, कारण व्यवसायासंदर्भात आपण बोलणार आहोत. पण एकीकडे जेव्हा आपण व्यवसायासंदर्भात बोलत असतो तेव्हा दुसरी जी बाजू असते ती असते नोकरीची. तर काय सांगाल, मग नोकरी की व्यवसाय, सेफ काय? सेफ काय हे सांगण्यात मला थोडं लोकांना व्यवसायाचं महत्त्व सांगायला आवडेल. आज मॅडम आम्ही आज आमचं शेअर ट्रेडिंग गुंतवणुकीचं मेन काम आहे, ज्याची आम्ही मोफत कार्यशाळा देखील सगळ्या ठिकाणी घेत असतो. आज भरपूर लोक येतात. 100% लोकांमधनं मला आज आपले मराठी माणसं जेव्हा मी सेशन घेतो त्यावेळी हार्डली 1-2% लोक मला दिसतात जे व्यवसाय करत असतात, बाकी सगळे नोकरी करत असतात. तर माझी इच्छा आहे की आपली मराठी माणसं देखील व्यवसाय पुढे यावी. अशा प्रेक्षकांना आज जर सगळेच जर नोकरी करायला गेले, जो कोणी व्यवसायच नाही केला तर नोकरी निर्माण कशी होणार, राईट? तर आपण नोकरी मागणारी नसायला पाहिजे, आपण नोकरी देणारे असले पाहिजे. तरच तुमचं पण भलं होईल, इव्हन या देशाचं देखील भलं हे होईल. मग तुम्ही बोलाल यार मग व्यवसायामध्ये रिस्क वाटते, नोकरी सेफ आहे. पण प्रेक्षकांना माझं मत आहे उलटं, नोकरी रिस्की आहे, व्यवसाय सेफ आहे. का? कारण आजची आपण जर परिस्थिती बघितली तर भरपूर लोकांच्या नोकऱ्या अचानक जातात. व्यवसायाचा आपण पाहिला तर तुम्ही नीट व्यवसाय सेट केला असेल तर तुमचं जे इन्कम आहे 10, 20, 30% वर खाली होईल, पण अचानक बंद व्हायचे चान्सेस हे फार कमी. तुम्ही एकदा नीट व्यवसाय सेट केला असेल तर. पण नोकरी जर अचानक गेली तर तुमचं डायरेक्ट तुमच्या हातातनं सगळं काही निघून जातं. जोपर्यंत नवीन नोकरी मिळत नाही तोपर्यंत तुमच्याकडे काही पैसे हे नसतात, नवीन येणारे पैसे फार कमी नसतात. आणि लक्षात घ्या, मान्य आहे की व्यवसाय ज्यावेळी आपण करतो तर स्टार्टिंगला थोडी रिस्क असते, तुम्हाला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागते. मे बी पहिले काही महिने नोकरीसारखे आपल्याला दर महिन्याला इन्कम पण दिसत नाही. मे बी 2, 5, 6, 7 महिने तुम्हाला, किंवा मे बी काही काही वर्षभर देखील तुम्हाला वाट बघावी लागते पहिलं प्रॉफिट बघायला, किंवा प्रॉफिट आणि खर्च इक्वल करायलाच तेवढे महिने जातात. पण एकदा तुम्ही प्रॉफिट मिळायला लागला, एकदा तुमचा व्यवसाय सेट झाला, आय कॅन शॉली से की नोकरीपेक्षा फार सेफ व्यवसाय. का? त्याचं कारण सांगतो. आज तुमचं नोकरीचं जे इन्कम आहे हे शॉली महागाईला बीट करू शकत नाही. आज जेवढी महागाई 12, 13, 14% वाढते, स्पेशली फूड इन्फ्लेशन, म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तूंचे पण एवढे वाढत चाललेले आहे, त्यावेळी एखाद्या नोकरी करण्याचं जे इन्कम आहे ते दर वर्षाला 6 जास्तीत 8% वाढतं. कमीत कमी 4-5% गॅप हा राहतोच राहतो आणि त्यामुळे तुमची नोकरी ही जास्ती रिस्की बनते. पण ज्यावेळी तुम्ही व्यवसाय करता, एकदा तुम्ही प्रॉपर व्यवसाय सेट केला, तुम्हाला प्रॉपर प्रॉफिट व्हायला लागला की तुम्ही इझिली महागाईला बीट करून तुम्ही फायनान्शियल अबंडन्स कमवू शकता. आज नुसतं महागाईला बीट करायचं नाही तर मला फायनान्शियल अबंडन्स किंवा एक्सपोनेन्शियल ग्रोथ. आज तुम्ही नोकरी करत असाल, तुम्ही किती पण मेहनत घ्या, तुम्हाला एक्सपोनेन्शियल ग्रोथ मिळणार नाही. तुमचा पगार एका वर्षात डबल ट्रिपल सोबत वाढणार नाही. पण तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर, आणि तुम्ही जर नीट व्यवसाय केला तर तुमचा चान्सेस आहे की तुम्ही वर्षभरामध्ये डबल ट्रिपल सोबत पण तुम्ही तुमचा इन्कम वाढू शकता, जे एका व्यवसायाचं पोटेन्शियल आहे, जे आम्ही देखील करतो. आम्ही व्यवसाय पण करतो, आम्ही शेअर ट्रेडिंग गुंतवणुकीचा आम्ही व्यवसाय करतो आणि आम्ही त्याच्यामध्ये आमची ग्रोथ ही भरपूर जास्ती केलेली आहे. डबल ट्रिपल किंवा त्याच्याहून जास्त आम्ही केलं, जे नोकरीमध्ये कदाचित पॉसिबल झालं नसतं. आता म्हणूनच प्रेक्षक लक्षात घ्या की आज आयुष्यामध्ये आज तुम्हाला आपण बोलत असतो की मला सेफ्टी पाहिजे म्हणून आपण नोकरी करतो. लक्षात प्रेक्षकांना माझं मत असं आहे की मार्केटमध्ये सेफ्टी नावाची गोष्ट अवेलेबलच नाही. सेफ्टी फक्त आपला मानसिक भ्रम आहे. इट्स जस्ट अ मेंटल स्टेटस ऑफ माइंड. काही सेफ नाही. एव्हरीथिंग इज अ कॅल्क्युलेटेड रिस्क. आज तुम्ही आमचा कार्यक्रम बघताय, ती पण एक रिस्क आहे. कुठली रिस्क आहे तर ती वेळेची रिस्क आहे. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ कार्यक्रमाला दिलेला आहे, राईट? आणि म्हणूनच तुम्हाला काही यातनं ज्ञान मिळतंय. तर प्रत्येक ठिकाणी रिस्क ही इन्व्हॉल्ड असते आणि जी व्यक्ती आपल्या आयुष्यात प्रॉपर कॅल्क्युलेट रिस्क घ्यायला शिकते तीच व्यक्ती जाऊन आपल्या आयुष्यात भरपूर चांगली यशस्वी होऊ शकते, जे मी स्वतः देखील केलेलं आहे. म्हणून माझं मत असं आहे की कदाचित नोकरीपेक्षाही व्यवसाय जास्त सेफ आहे, एकदा तुम्ही तो प्रॉपर सेट केल्यानंतर, असं मला वाटतं. आणि इव्हन तुम्हाला प्रेक्षकांनो, आज जेव्हा तुम्ही नोकरी करता तेव्हा तुम्ही तुम्हाला
वेळेचं बंधन असतं, तुम्हाला 10 ते 6 किंवा 8 वाजे तुम्हाला ऑफिसमध्ये बसावंच लागतं. पण जेव्हा तुम्ही व्यवसाय करता तुम्ही तुमचं फ्रीडम असतं, तुम्ही कसंही स्वतःचं मॅनेज करू शकता. एखाद्या वेळी तुम्ही एखादं काम पोस्टपोन करू शकता, तुमच्या घरी लग्न कार्य आहे, कोणाचा वाढदिवस आहे किंवा काय महत्त्वाचं काय आहे, तुम्ही प्रॉपरली वेळ मॅनेज करू शकता. कदाचित तुमचा व्यवसायाचं नुकसान होणार नाही. पण तुम्ही जर ऑफिसला सुट्टी घेतली तर तुमचा नक्कीच पगार कापला जाईल. तर हा देखील बेनिफिट आहे व्यवसाय करण्याचा. नक्की. तर आपण जसं आपण म्हणतोय की व्यवसाय केला पाहिजे, तो कशा प्रकारे सेफ जास्त आहे हे आपण समजून सांगितलं. लोकांना पटलं असेल असं आपण गृहीत धरूया. आणि जर आता त्यांना व्यवसाय करायचा आहे तर व्यवसाय करायचं तर सगळ्यात महत्त्वाचं ते असतं म्हणजे भांडवल. तर भांडवल जे आहे व्यवसाय करण्याकरता ते कसं जमा करता येऊ शकतं, कारण ती पहिली स्टेप काय सांग. मॅडम, अनेक लोकांना असं वाटतं की व्यवसाय करायचं म्हटलं तर भांडवलाची गरज आहे. प्रेक्षकांनो, एक गोष्ट प्रॉपरली लक्षात ठेवा, व्यवसाय करायला भांडवलाची गरज लागतच नाही. व्यवसाय करण्यासाठी एका योग्य आयडियाची गरज लागते. तुमच्याकडे योग्य आयडिया असेल एका चांगल्या व्यवसायाची तर भांडवल कसंही उभं राहतं किंवा तुम्ही छोट्यापासून सुरुवात करू शकता. आज आपण अनेक व्यावसायिक पाहिलेले असतील, आज मी अनेक लोक मॅडम पाहिलेले ज्यांच्याकडे भरपूर पैसे होते, करोडोमध्ये पैसे होते, पण त्यांच्याकडे आयडिया नव्हते, डोकं नव्हतं कुठे लावायचे. आज ते मायनस मी उभे आहेत. किंवा अशी लोक पाहिलेली आहेत ज्यांनी शून्यपासून उभं केलेलं आहे, पण त्यांच्याकडे योग्य आयडिया होती, नॉलेज होतं नेमकं कसं काय आपल्याला व्यवसाय उभा करायचा आहे. तर त्याच्यामध्ये आज ते भरपूर चांगले यशस्वी झाले. जसं आज मी पण करतोय. मी पण एक सामान्य घरातला व्यक्ती होतो. मी छोट्यापासून 5,000 रुपयापासून मी ट्रेडिंगला सुरुवात केली, पण माझ्याकडे योग्य आयडिया होती, योग्य नॉलेज होतं नेमकं याच्यावर कशी ग्रोथ करायची. आज आम्ही त्याचं करोडोचा आम्ही पोर्टफोलिओ बनवलेला आहे. सो म्हणूनच योग्य तुमच्याकडे आयडिया असेल तो पैसा कसाही उभा राहतो, पण तुम्ही ते पहिलं पाऊल उचललं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून प्रॉपर आयडियाच्या मागे आपल्याला लागलं पाहिजे असं मला वाटतं. नक्की. आणि जसं आज आपला विषय आहे की आपल्याला 3 महत्त्वाचे टप्पे समजून घ्यायचे जर आपल्याला यशस्वी व्यवसाय करायचा असेल. काय सांगाल मग एकूणच व्यवसाय करताना काय काय टप्पे असले पाहिजेत, महत्त्वाच्या स्टेप्स कुठल्या आहेत त्याविषयी काय सांगाल. थोडक्यात सांगायचं म्हटलं 3 महत्त्वाचे टप्पे म्हणजे पहिला म्हणजे बेसिक टप्पा असा आहे की जो काय तुम्ही व्यवसाय निवडताय त्याचं तुम्हाला टेक्निकल नॉलेज नीट असलं पाहिजे. आज अनेकदा मॅडम पाहिले लोक की समजा एखाद्याला रेस्टॉरंट उघडायचं आहे, त्याला म्हणजे रेस्टॉरंटचं मॅनेजमेंट कसं करायचं आहे किंवा शेफ कसा निवडायचा आहे किंवा स्टाफ कसं निवडायचा आहे किंवा थोडंफार जेवणाचं नॉलेज आहे किंवा ॲटलिस्ट कुठलं हे चांगलं प्रेफरेबल आहे रेसिपी, त्यांना काही नॉलेज नसतं. बस माझ्याकडे पैसा आहे तर मला रेस्टॉरंट उघडायचं आहे किंवा मला कपड्याचं दुकान उघडायचं, काय फक्त कपडे तर विकायचे असतात. एवढा सोपा व्यवसाय नाही आहे. मान्य आहे, तुम्ही जर योग्यरित्या ज्ञान घेतलं, योग्यरित्या तुम्ही जर त्याच्यावर काम केलं, नक्कीच तुम्हाला व्यवसाय सोपा होईल. जसं आज आम्ही करतोय, आज आम्ही जेवढे जास्त ज्ञान घेऊ तेवढं आपल्याला रिस्क कमी होते, तेवढा आपला व्यवसाय सोपा होऊन जातो. पण लक्षात घ्या, तेवढंच फक्त नाही आहे, तर ज्यावेळी तुम्ही कुठलाही व्यवसाय करताय तुम्हाला प्रॉपर टेक्निकल नॉलेज असणं हे फार इम्पॉर्टंट आहे. ज्याने का तुम्ही ज्यावेळी त्याचं व्यवसायात रूपांतर करा त्यावेळी तुमच्यावर तुमचा स्टाफ असो, तुमची टीम, टेक्निकल टीम असो, हे तुमच्यावर फसवणूक करणार नाही किंवा तुम्हाला चुकीची माहिती देणार नाही. आज तुम्हाला इनडेप्थ तुमच्या व्यवसायाचं नॉलेज आहे, भले तुमची थोडी मेहनत जास्ती जाईल त्यातलं ज्ञान घेण्यामागे, पण तुम्हाला कोणी फसवणूक करणार नाही. तर हे सर्वात बेसिक इम्पॉर्टंट आहे की त्या व्यवसायातलं पूर्ण तुम्हाला टेक्निकल ज्ञान हे असलं पाहिजे. आता ठीक आहे, मला टेक्निकल ज्ञान तर नाही, जसं आज मी शेअर ट्रेडिंग करतो, हे टेक्निकल नॉलेज झालं. पण टेक्निकल नॉलेज आहे तुम्हाला कुठल्या व्यवसाय, ह्याचा अर्थ तुम्ही चांगला व्यवसाय कराल असं नाही आहे. टेक्निकल नॉलेज आणि व्यवसाय या दोन्ही डिफरंट गोष्टी आहेत. त्याला व्यवसायात रूपांतर करणं म्हणजे भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. म्हणजे पहिलं म्हणजे त्या प्रोडक्टची ब्रँडिंग करणं, त्याच्यानंतर लोकांना प्रॉपर सर्व्हिस देणं, त्याच्यानंतर लोकांचे क्वेरीज तुम्ही सॉल्व्ह करणं किंवा लोकांची प्रॉपर इंटरॅक्शन करणं किंवा बाकी इतर गोष्टी जे व्यवसाय करायला. आता आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून आपण एवढा मोठा विषय आपण थोडक्यात समजू शकत नाही, पण प्रॉपर व्यवसायाच्या रूपामध्ये डेव्हलप करणं म्हणजे इन शॉर्ट एक ब्रँडच्या रूपात किंवा एका मोठ्या चांगल्या स्वरूपात ते लोकांमध्ये गोष्ट पोचली पाहिजे. तर त्याला बोललं आता एक व्यवसाय. सो एकदा टेक्निकल नॉलेजचा टप्पा आपला आपण पार केला की त्याच्यानंतर दुसरा टप्पा असतो त्यामुळे त्याला एक प्रॉपर व्यवसायामध्ये रूपांतर करणं, ज्याने काही तो चांगला ब्रँड बनेल आणि लोकांमध्ये त्याच्याबद्दल ट्रस्ट हा निर्माण होईल आणि ते लोकांपर्यंत ते प्रोडक्ट पोचेल. नाही तर तुम्ही तुमचं टेक्निकली ते प्रोडक्ट किती चांगलं आहे, पण तुम्ही त्याचा जर नीट व्यवसाय नसाल करा, नीट ब्रँडिंग नसाल करा, नीट मार्केटिंग नसाल करा, नीट त्याचं म्हणतं ना त्याचं जे लोकांपर्यंत एक्सपोजर गेलं पाहिजे ते होत नसेल, तर मे बी तुमचं प्रोडक्ट किती असेल पण त्याला कोणी मार्केटमध्ये विचारणार नाही. तर ह्याच्यामध्ये भरपूर कंपन्या किंवा भरपूर व्यावसायिक हे मागे पडतात. ठीक आहे, तुम्ही चांगला बिझनेस पण केला, चांगला धंदा पण आला, चांगले पैसे पण आले, भरपूर चांगली ग्रोथ केली. त्याच्यानंतर सर्वात मोठी इम्पॉर्टंट स्टेप ज्यामध्ये कदाचित छोटे व्यावसायिक पण नाही, मोठे व्यावसायिक पण त्याच्यामध्ये मागे पडतात किंवा प्रॉब्लेममध्ये येतात, ते म्हणजे आलेल्या पैशाचं योग्य नियोजन. म्हणजे त्या आलेल्या पैशाचं प्रॉपर फायनान्शियल मॅनेजमेंट करणं, म्हणजे ते आलेले जे तुमच्या व्यवसायानं पैसे त्यातनं परत पुढच्या व्यवसायात किती गुंतवायचे आहेत किंवा बाकी ठिकाणी कुठे किती गुंतवायचे आहेत किंवा स्वतःला किती वापरायचे आहेत किंवा आणखीन कुठे पैसे लावायचे आहेत हे लोकांना ज्ञान नसतं किंवा त्या ओव्हरऑल पैशाला कसं हाताळायचं हे लोकांना ज्ञान नसतं. मी असे मॅडम अनेक आपले व्यावसायिक पाहिलेले आहेत, म्हणजे स्पेशली आपले मराठी व्यावसायिक ज्यांच्याकडे समजा काही लाख रुपये पहिले आले तर ते परत व्यवसायात गुंतवायला सोडून पहिली गाडी घेतात. हे चुकीचं आहे.
अरे हां, ती जर तुम्हाला गाडी तुमच्या व्यवसायाला जर कामाची असेल तर तुम्ही घ्या, की बाबा मी समजा 10 लाखाची गाडी घेतली, म्हणजे 10 लाखाच्या गाडीच्या बरोबर मी महिन्याला 2-3 लाख एक्स्ट्रा, 1-2 लाख एक्स्ट्रा काढू शकतो, तर गाडी घ्या. पण फक्त बाबा माझ्या बाजूवाल्याकडे गाडी होती, माझ्याकडे नव्हती, चला व्यवसायाचे 10 लाख आलेत, 5 लाख आलेत, पहिले मी गाडी घेतो, हे फार चुकीचं आहे. तुम्ही काय करा, तुम्ही ते पैसे परत तुमच्या व्यवसायात लावा, परत ग्रोथकडे लावा, त्याच्यावर तुम्ही मोठी 40 लाखाची गाडी घ्याल. ओके, तर हे करणं इम्पॉर्टंट आहे. हे एक उदाहरण झालं. पण तुमच्या पैशाचं ॲटलिस्ट स्टार्टिंगच्या स्टेजला भरपूर लोक आहे जे स्टार्टिंगला व्यवसाय चालू करतात. लक्षपेक्षा आज व्यवसाय चालू करणं फार सोपं आहे, पण त्याला मेंटेन करणं आणि त्याला ग्रो करणं इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. सो हे जी व्यक्ती यशस्वीरित्या करते तो खरा यशस्वी व्यावसायिक असतो. सो ते तुमचं मेंटेन आणि ग्रो कधी होणार, जेव्हा तुम्ही पहिले म्हणजे त्या व्यवसायात नीट लक्ष द्याल आणि आलेल्या पैशाचं नीट नियोजन कराल आणि त्या पैशाला तुम्ही प्रॉपर तुमच्या परत व्यवसायामध्ये लावाल. तुमचं समजा एक दुकान उघडलं असेल, 1ची 2 दुकानं किंवा त्याच्यात जास्ती मोठं दुकान करणं जे काय आहे ते तुम्ही करा. हा, एका सर्टन स्टेजला गेल्यानंतर तुम्हाला दिसतं आता चांगली ग्रोथ केली आहे, मी स्टेबल झालो आहे, आता ह्याच्यावर मी काही खाली येऊ शकत नाही. त्यानंतर तुम्ही थोडे पैसे तुमचे जे चैनीच्या गोष्टी आहेत, तुम्हाला गाडी घ्यायची आहे, नवीन घर घ्यायचं आहे किंवा जे काही घ्यायचं आहे त्या तुम्ही वापरू शकता. स्टार्टिंगच्या स्टेजला आपल्याला हे करायचं नाही. तर ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. पहिलं म्हणजे व्यवसायाचं टेक्निकल नीट नॉलेज असणं, त्यानंतर त्या टेक्निकल नॉलेजला प्रॉपर योग्यरित्या व्यवसायाचं रूपांतर करणं, जे कदाचित लोकांच्या रक्तामध्ये नसतं, त्याचं व्यवसायाचं तुम्हाला योग्यरित्या ज्ञान घ्यावं लागतं. मे बी ट्रेनिंग्स ह्या यूट्यूबवर व्हिडिओज बघा आणि तुम्ही ते करू शकता. आणि त्याच्यानंतर थर्डली म्हणजे त्या आलेल्या पैशाचं नीट नियोजन करणं, जे की आमचं काम आहे. आम्ही लोकांना ते गायडन्स करत असतो की कुठे गुंतवायचे, कसे वाढवायचे, सगळं करणं. हेच नाही, ती म्हणजे आपले प्रेक्षक जे नोकरी करतायत त्यांना पण तुम्ही कमवलेले पैसे, भले तुम्ही नोकरी चांगली करत असाल, इव्हन तुमच्या टेक्निकल तुमच्या कामाचं टेक्निकल नॉलेज चांगलं असेल, तुम्ही नोकरी करून चांगले पैसे पण कमवत असाल, पण तुम्ही पण आपल्या पैशाचं नीट नियोजन केलं नाही तर असंही मॅडम मी अनेकदा पाहिले लोकांना की आयुष्यभर कमवलेले पैसे एका ठिकाणी कुठे चुकीचे गुंतवून बसतात किंवा एखाद्या चुकीच्या बिल्डरला देतात आणि तो पैसे घेऊन पळून जातो. असं अनेकदा होतं. सो म्हणूनच आपण चुकीच्या ठिकाणी देखील पैसे गुंतवायचे आणि त्याचं योग्य ज्ञान असणं, जेवढं आपला नोकरी धंदा इम्पॉर्टंट तेवढंच पैशाचं योग्य ज्ञान असणं देखील फार इम्पॉर्टंट असं मला वाटतं. नक्कीच 3 यशस्वी व्यवसायाचे महत्त्वाचे टप्पे जे ते आपण बघितले, त्या अनुषंगाने चर्चा पुढे नाही, आणखीनही गोष्टी बोलायच्या. त्या अनुषंगाने प्रेक्षक आपण पुढे बोलणार आहोत, सरांकडून मार्गदर्शन करून घेणार आहोत. तिथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा श्रीमंतीची गुरुकिल्ली. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय यशस्वी व्यवसायाचे 3 महत्त्वाचे टप्पे नेमके कोणते, त्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करतायत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले. तर सर, जसं आपण म्हणतोय आता की 3 महत्त्वाचे टप्पे ते तुम्ही सांगितले, ते प्रेक्षकांनी समजूनही घेतले असतील, परंतु आता व्यवसाय ज्यांना करायचा आहे त्या दृष्टिकोनातनं ॲक्च्युली व्यवसाय किंवा बिझनेस म्हणजे सोप्या भाषेत एक्झॅक्ट अर्थ त्याचा आपण काही सांगता येईल का? येस, लक्षात प्रश्न. माझं काम दरवेळी असतं की एक अवघड विषय सोपं करणं, ज्याने का लोक त्याच्यात चांगलं पहिलं पाऊल टाकतील. तर सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मॅडम अनेकांना मी लोकांना पाहिले, अरे व्यवसाय करायचा, कुठला करू, काय समजत नाही, आयडिया येत नाही. आज मग अशी आपण आयडियाबद्दल बोललो, पण मला आयडिया येत नाही काय करायचं. तर तुम्हाला एकदम सोपी आयडिया सांगतो. लक्षात प्रश्न, व्यवसायाचा अर्थ काय? व्यवसायाचा अर्थ असा आहे की एक तर लोकांच्या लाईफमधले कुठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं किंवा लोकांचं लाईफ बेटर बनवणं, ह्याला बोलला तर व्यवसाय. म्हणजे समजा कुठल्या गोष्टी कमी असतात, समजा तुम्ही तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता, तुम्ही ज्या एरियामध्ये राहताय त्या एरियामध्ये समजा एखादं कार रिपेअरिंगचं किंवा तुमचं मेकॅनिकचं शोरूम हे नसेल, शॉप नसेल, तर तुम्ही ते उघडू शकता. किंवा तुमच्या एरियामध्ये कुठलं मे बी सलॉन नसेल तर तुम्ही उघडू शकता. बाबा ही लोकांची कमी आहे, राईट, त्या एरियामध्ये नाही, बाकी सगळ्या गोष्टी आहेत पण ते नाही, ते तुम्ही उघडू शकता. ओके, 1. किंवा लोकांचं लाईफ बेटर बनवू शकता. जसं आज आपण मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप आपण बघतोय, हे पूर्वी होतं का? आजपासून 15-20 वर्षापूर्वी, 25 वर्ष, हे सगळ्या गोष्टी नव्हत्या, तरी पण आपण जगत होतो ना, राईट. पण आज असं झालेलं आहे की आपण विदाऊट मोबाईल, विदाऊट कम्प्युटर, लॅपटॉप आपण जगू पण शकत नाही, विदाऊट इंटरनेट आपण जगू शकत नाही, राईट. का? कारण त्याची गरज निर्माण केली गेलेली आहे आणि त्याचं महत्त्व आपल्याला पटवून दिलेलं आहे, राईट. सो असं काय तुम्ही करू शकता, एक तर लोकांची प्रॉब्लेम सॉल्व्ह करा की लोकांचं लाईफ तुम्ही बेटर बनवा. दिस इज द सिम्पल टर्म ऑफ बिझनेस. ओके. आणि अजून एक तुम्हाला करायचं आहे की ज्यावेळी तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता त्यावेळी तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, बाबा माझं पॅशन त्याच्याशी कनेक्ट होतं की नाही. जसं आज मी शेअर बाजारावर आलो, आज मला जे काम पाहिजे होतं, मला एका जागी बसून काम करायचं होतं, कमी वेळेमध्ये जास्ती पैसे बनवायचे होते, इव्हन मला कम्प्युटरवर डोक्याचं काम करायला आवडतं, मला फिजिकल वर्क जास्ती आवडत नाही, ते सगळं मला शेअर बाजारामध्ये मिळालं. आणि कधी बसून मी माझी सगळी कामं सांभाळून मी 10-15 मिनिटात शेअर्स निवडून पैसे कमवू शकतो, ते सगळं मिळालं. आणि इव्हन मला कळलं की मार्केटची गरज देखील आहे. आज ह्याच्यामध्ये भरपूर पोटेन्शियल आहे लोकांना, म्हणजे भरपूर चांगला फायदा होतो, पण लोकांकडे या ज्ञानाची कमी आहे. स्पेशली आपल्या मराठी माणसांमध्ये भरपूर लोकांकडे ज्ञानच नाहीये. सो म्हटलं हे आपण कमी पण पूर्ण करू शकतो, आपण व्यवसाय पण करू शकतो आणि लोकांचं पण चांगलं करू शकतो आणि स्वतः पण चांगलं करू शकतो, ह्यालाच व्यवसाय असं बोलतात, राईट. सो एवढ्या सोप्या भाषेत आपण कदाचित व्यवसायाचं आपण हे करू शकतो आणि त्याच्यामधनं तुम्हाला काही चांगली आयडिया मिळेल, नक्कीच तुम्ही सांगता त्यातनं चांगला व्यवसाय हा करू शकता. नक्की. मला वाटतं खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सांगितले, एकदम सोप्या भाषेत खरोखर लोकांना आता सांगितलेलं आहे आपण की व्यवसाय कसा करायचा किंवा व्यवसाय किंवा बिझनेस म्हणजे एक्झॅक्टली काय. पण मगाशी जसं तुम्ही म्हणालात की व्यवसाय करण्याकरता भांडवल लागत नाही तर एक चांगली आयडिया लागते.
लागते, त्याविषयी आपण बोललो. परंतु आता आयडिया किंवा या व्यतिरिक्त सुद्धा इतर काही गुणधर्म असायला पाहिजेत का एका चांगल्या व्यावसायिकामध्ये, जेणेकरून तो एक चांगलं रिटर्न स्वतः मिळू शकेल? येस, पहिला गुणधर्म म्हणजे जो तुम्ही व्यवसाय करताय त्याच्यामध्ये तुमचं पॅशन असलं पाहिजे. नसेल तर जनरेट करा. जसं आज मी आहे, आज मी जे काही काम करतो, लोकांना ट्रेनिंग्स देतो, लोकांना गायडन्स देतो, स्वतः शेअर ट्रेडिंग करतो. मला तुम्ही किती तास काम करायला सांगा, मी भरपूर तास मी सेशन होतो, मी कधी तुम्हाला थकलेलं सापडणार नाही. का? कारण हे मला काम करायला मजा येते. आणि जर मी मजा घेत असेल, मला जर मजा वाटत असेल, तर समोरची लोक पण एन्जॉय करतात, मी आपोआप यशस्वी बनतो. सो तुम्हाला त्याचं पॅशन असलं पाहिजे. असं काम करा जे तुम्हाला कितीही केलं तरी थकावट वाटणार नाही. वन. सेकंडली म्हणजे इव्हन तुम्ही जर विचार कराल मला नोकरीसारखं 10 ते 6 मला व्यवसाय करायचा, कधीच व्यवसाय होत नाही. व्यवसायाला वेळेचं बंधन नसतं. ओके. आणि म्हणूनच त्याच्यामध्ये यशाचं देखील बंधन नसतं. पाहिजे तेवढं तुम्हाला यश मिळू शकतं. आणि त्याचबरोबर इव्हन तुम्ही जर लगेच एक्सपेक्ट करा असाल मी आत्ता व्यवसाय चालू केला, पुढच्या महिन्यात लगेच मला पैसे आले पाहिजे, तर ते पण सोडून द्या. तुम्हाला थोडे महिने लागतील. कारण लक्षात घ्या, समजा एक बिल्डिंग आपण जर बांधतोय, जेवढा बिल्डिंगचा बेस पक्का तेवढी बिल्डिंग चांगली उभी राहते. राईट. तो बेस जेव्हा तुम्ही पक्का म्हणाल, तुम्ही नक्की चांगला व्यवसाय हा करू शकता. हे काही गुणधर्म आहेत जे एका व्यवसायाकडे असले पाहिजे. आणि नोकरी करताना कसं की 10 ते 6 मी नोकरी केली, मी घरी गेलो, मी माझं नोकरीचं काम विसरतो. पण एका व्यावसायिकाच्या डोक्यात दिवस रात तो व्यवसाय चालू असतो. तुम्ही झोपला तरी व्यवसायाचा विचार करा, काही आयडियाज लावा नवीन. असंही होतं की तुम्ही रात्री झोपताना काही तुमच्या मनात प्रश्न असेल, सकाळी उठेपर्यंत तुम्हाला त्याचं उत्तर मिळालेलं असतं, किंवा काही आयडियाज आपल्याला नवीन आलेले असतात. हे स्वतः मी देखील फॉलो करतो. आणि त्यामुळेच आपला व्यवसाय चांगला यशस्वी होऊ शकतो, किंवा आपण सगळ्यांपेक्षा वेळ एक अद्वितीय आपण नक्की चांगलं काम करू शकतो असं मला वाटतं. नक्की. म्हणजे बिझनेस किंवा व्यवसाय 24/7 आहे असं म्हणायला हरकत नाही. त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न पण तेवढे केले पाहिजेत. परंतु आता शेअर बाजार हा पण एक व्यवसाय, तुम्ही गेले अनेक वर्ष हा व्यवसाय करताय. आज जसं तुम्ही म्हणाला तेवढा छान प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालेला आहात. त्या व्यवसायाविषयी काय सांगाल? एक वेगळा व्यवसाय, अनेक लोकांना करण्याची संधी सुद्धा आहे त्याच्यामध्ये, म्हणून त्याच्याविषयी. येस, जर तुम्हाला वेगळं काही आयडिया सुचत नसेल, किंवा तुमच्याकडे ऑलरेडी नोकरी किंवा व्यवसाय करताय, तुम्हाला अजून एक्स्ट्रा इन्कम कमवायचं आहे, नक्कीच शेअर मार्केट हा भरपूर चांगला ऑप्शन आहे, ज्यामध्ये तुम्हाला फुल टाइम पण ते कदाचित करायची गरज नाही आहे. हार्डली 8-10 मिनिटात तुम्ही शेअर ट्रेडिंग करून तुम्ही भरपूर चांगला पैसा कमवू शकता. आणि तुम्ही तुमच्याकडे जेवढा वेळ वाचलेला आहे, जसं मी म्हटलं की व्यवसाय करा, अनलिमिटेड सक्सेस पाहिजे तर तुम्हाला भरपूर वेळ पण द्यावा लागेल. तसं तुम्ही जर एक्स्ट्रा काम करायला रेडी असाल, किंवा तुमच्या कामाने थोडा वेळ जर तुम्ही काढायला रेडी असाल, तुम्ही शेअर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करून चांगला पैसा तुम्ही त्यातनं कमवू शकता. आणि त्याच्यासाठी तर वेगळी आयडिया लावायची गरज नाही. त्यातनं पूर्ण नॉलेज आम्ही तुम्हाला देतो. काय काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, एव्हरीथिंग शून्यपासून. तुम्हाला एक जरासुद्धा नॉलेज नसेल काही हरकत नाही, शून्यापासून तुम्हाला आमच्याकडे ज्ञान हे मिळतं. आज अशी अनेक लोक आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांना कदाचित शेअर ट्रेडिंगचा ॲस पण माहिती नव्हता, पण ते आज भरपूर चांगले यशस्वी शेअर ट्रेडर आणि इन्व्हेस्टर झालेले आहेत. इव्हन भरपूर कमी शिक्षित लोक पण त्यातनं चांगलं काम हे करत आहेत. नक्कीच त्यासाठी आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो. नक्कीच. आणि त्या अनुषंगानेच आपण मोफत कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रभर घेत असतो, त्यामुळे त्याविषयी सुद्धा आपण समजून घेऊन प्रेक्षकांना सांगूया. आणि चर्चा पुढे नेणार प्रेक्षकापर्यंत. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाणं त्या पाहत राहा श्रीमंतीची गुरुकिल्ली. ब्रेकनंतर श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय यशस्वी व्यवसायाचे 3 महत्त्वाचे नेमके टप्पे काय अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करतायत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले. तर सर, आपण जसं सांगितलं की एक शेअर बाजार हा सुद्धा एक व्यवसाय आहे, आणि जसं तुम्ही अनेक वर्ष याच्यात काम करताय. आज अनेक लोक तुमच्याकडे इथे येऊन शिकून तयार होऊन आज स्वतः छान प्रकारे ते स्वतः शेअर ट्रेडिंग करतात. काय सांगाल आपल्या मोफत कार्यशाळांविषयी? त्याच्यामध्ये नेमकं तुम्ही काय काय गोष्टी शिकवतात? सध्या महाराष्ट्रात कुठे चालू आहेत, काय सांगाल? जसं मी बोललो, शेअर ट्रेडिंग आणि इव्हन गुंतवणूक हा देखील एक व्यवसाय आहे, कारण तुम्ही कंपनीच्या व्यवसायात पैसे लावत असतात. शेअर ट्रेडिंग म्हणजे काय? शेअर ट्रेडिंग म्हणजे रोजची जी मुंबड होते त्या रोजच्या मुंबडीने पैसे कमवतात, त्याला बोलावतं शेअर मार्केट ट्रेडिंग. ज्यासाठी शिक्षणाच्या वयशिवाय काही अट नाही, कोणीहून त्यामध्ये काम होऊ शकतं. एक व्यावसायिक असो, एक नोकरी व्यक्ती असो, एक गृहिणी असो, एक कॉलेज स्टुडंट देखील असो, कोणीहून त्यामध्ये काम हे करू शकतं. अशा प्रश्नावर समजा तुम्ही जर 1,00,000 रुपये लावले तर दिवसाला 3-4 रुपये, किंवा तुम्ही 10-20 रुपये जे लावले ते दिवसाला तुम्ही त्यातनं 700 रुपये तुम्ही सहज कमवू हे शकता. तुम्ही मोबाईल, कम्प्युटर कुठे बसून तुम्ही ट्रेडिंग करून चांगले पैसे कमवू शकता. इव्हन तुम्हाला मिनिमम काही पैसे लावले पाहिजे काही नाही, तुम्ही 200, 500, 1000 रुपये तुम्ही सुरुवात देखील करू शकता. तुम्ही तुमचा नोकरी व्यवस्था सांभाळून दिवसातनं तुम्ही 8-10 मिनिटं दिली शेअर ट्रेडिंग करा, तुम्ही त्यातनं भरपूर चांगला पैसा कमवू शकता आणि आपल्या वेळेला भरपूर चांगल्या पैशामध्ये कन्वर्ट करू शकता. अशा मॅडम अनेकांना वाटतं की शेअर बाजार जर वर गेलं तर चांगला पैसा बनतो, मार्केट खाली पडलं तर पैसा बनत नाही. असं काही नाही. प्रश्न मान्य आहे, ज्यावेळी शेअर मार्केट वर जातं त्यावेळी चांगला पैसा बनतो, पण ज्यावेळी मार्केट खाली पडतं त्यावेळी डबल पैसा बनतो. कसं ते आम्ही नक्कीच तुम्हाला आमच्या कार्यशाळेमध्ये सगळ्या गोष्टी सांगू, मोफत कार्यशाळेत. आणि म्हणूनच आपल्याकडे योग्य ज्ञान असेल तर कुठल्याही दिशेने मार्केट फिरू आपण त्यातून चांगला पैसा कमवू शकतो. हे झालं शेअर मार्केट ट्रेडिंगबद्दल. आणि लक्षात प्रश्न जे मी बोलतो ते मी करून दाखवतो, म्हणूनच आमचं एवढं मार्केट चांगलं काम हे चाललेलं आहे, लोकांना भरपूर त्यातून चांगला फायदा होत आहे. हे झालं शेअर मार्केट ट्रेडिंगबद्दल. अशाच प्रकारे आम्ही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे आम्ही तुम्हाला गुंतवणूक ज्ञान देतो. तसं आपण मगाशी बोललो की व्यवसाय करताना जेव्हा तुमचा व्यवसाय चांगला वाढलाय किंवा नोकरी पण तुम्ही चांगली करताय, चांगले पैसे कमवताय नोकरी किंवा व्यवसाय करून, पण ते कमवलेल्या पैशाला जर आपण नीट चालना दिली नाही, प्रॉपरली इन्व्हेस्ट केली नाही किंवा प्रॉपरली त्याला ग्रोथ दिली नाही, तर कदाचित आपण जेवढी मेहनत घेतली आहे त्या सगळी वाया जाऊ शकते किंवा एका चुकीच्या ठिकाणी आपले पैसे वेस्ट जाऊ शकतात. म्हणून जोपर्यंत तुम्ही स्वतः पैशासाठी काम करताय तोपर्यंत तुम्हाला कदाचित फायनान्शियल यश मिळणार नाही. जेव्हा तुमच्या पैशाला तुम्ही कामाला लावता तेव्हा तुम्ही भरपूर जास्त फायनान्शियल ॲबिडन्स हे कमवाल, जे
आमचं काम आहे. आम्ही पैशाला तुमच्या चांगल्यारीत्या कामाला लावतो, म्हणजे योग्यरित्या कुठे गुंतवणूक करायचं तुम्हाला ज्ञान हे देतो, जे प्रत्येक व्यक्तीला माहिती असणं फार इम्पॉर्टंट. जे भले तुम्ही कुठल्याही फील्ड असाल तर ह्याचं देखील योग्य ज्ञान तुम्हाला आमच्या मोफत कार्यशाळेत दिलं जातं. आणि ह्याच रिलेटेड आमच्या जे मोफत कार्यशाळा आहेत ह्या सध्या मुंबईमध्ये दादर आणि ठाणे या ठिकाणी चालतात, आणि मुंबईच्या बाहेर पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी आमच्या मोफत कार्यशाळा जातात. अशा प्रश्न आम्ही या 5च ठिकाणी मोफत कार्यशाळा घेतो, दादर, ठाणे, पुणे, नाशिक आणि कोल्हापूर. का? कारण ती स्वतः येऊन घेतो म्हणून आम्ही एवढेच एरिया कव्हर करू शकतो. बाकी महाराष्ट्र लोकांना त्या ठिकाणी कार्यशाळा अटेंड करावं लागतील. अशा या कार्यशाळा पूर्णतः मोफत आहे, तुम्हाला रेशमीने काही गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्टली येऊन कार्यशाळा अटेंड करू शकता. तुम्हाला आमच्या स्क्रीनवर नंबर दिसत असेल, पण छोटासा मिस कॉल त्याच्या स्क्रीनच्या नंबरवरती तुम्ही एकदा मिस कॉल दिल्यानंतर, अजून कार्यशाळा डिक्लेअर नाही आहे, ज्यावेळी पण आमच्या कार्यशाळा डिक्लेअर होतील तुम्हाला 7-8 दिवस आधी आमच्या टीमकडनं राहुल या नावाने तुम्हाला SMS येईल. ते तुम्ही SMS वर तुम्हाला सगळे डिटेल्स आलेले असतील, त्या हिशोबाने त्या कार्यशाळा अटेंड करू शकता. नक्कीच तुम्हाला कार्यशाळा भरपूर आवडते, मग भरपूर ज्ञान मिळेल. असं ज्ञान जे तुम्ही कधी ऐकलेलं नसेल, आणि तुम्हाला तो वेळ कधी निघून गेला तुम्हाला कळणार पण एवढं चांगले चालतात. आणि ॲक्च्युअल माझी मेहनत तुम्हाला त्या मोफत कार्यशाळा नक्कीच बघायला मिळेल. नक्कीच तुम्ही अटेंड करू शकता. नक्की. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे लवकरात लवकर तुम्ही या कार्यशाळा अटेंड करा. या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही आज इथे बोललो, आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक गोष्टी शशांक रावळे सर स्वतः तिथे कार्यशाळांमध्ये शिकवत असता. सर, पुन्हा एकदा विषयाकडे येताना, जसं आज आपण बरेच लोकांना मोटिवेट केलं असेल की त्यांनी व्यवसाय करावा, जे आज फुल टाईम नोकरी करतात, तसे अनेक लोक तुमच्याकडे येऊन सुद्धा आज फुल टाईम ट्रेडरसुद्धा बनलेले आहेत. तर त्या अनुषंगाने आज आपण 3 महत्त्वाचे टप्पे तर सांगितलेच, परंतु जाता जाता या विषयाच्या अनुषंगाने काही एक टिप आपली श्रीमंतीची गुरुकिल्ली काय? गुरुकिल्ली हीच असेल की आज आपण फक्त विषय ऐकतो आणि सोडून देतो. आज तुम्हाला जो व्यवसाय म्हणजे मे बी शेअर ट्रेडिंगचा किंवा कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर पहिलं पाऊल उचलणं फार महत्त्वाचं आहे. शो संपल्यानंतर पहिलं मी जे सांगितलं ते नीट लिहून घ्या आणि त्याच्यावर तुम्ही इम्प्लिमेंटेशन करा, आणि त्याच्यावर पहिलं पाऊल उचला, नक्कीच तुमचा पुढचा प्रवास चांगला होऊ शकतो असं मला वाटतं. नक्की. आणि सरांनी जसं सांगितलं तसं की अशा प्रकारे कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर कुठल्याही प्रकारची मदत आउट ऑफ द वे सुद्धा सर स्वतः करत असतात. त्यामुळे तुम्ही या कार्यशाळा अटेंड करा, सरांना भेटा आणि तुम्ही त्यांच्याकडनं सल्ला घ्या, आणि त्यानंतर तुम्ही खूप चांगला व्यवसाय हा नक्की करू शकाल. सर, या विषयावरती तुम्ही इथे एवढं छान मार्गदर्शन आज केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. या विषयासह श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात आता आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार.